लेके नहीं जाते, वही कचरा वापस उसके अंदर जाता है एंड फिर वो कचरे के नीचे बॉडी आते, फिर हर वो गंदा पास आता है हमको। नगरसेवक कुहेगाव कोण येत नाही, खाली वोटिंग इलेक्शन आता ते येतात, बघू नंतर करू जातात. नमस्कार, मी आत्ता पुण्यातील कॅम्प परिसरातील पुलगेट जवळील सोलापूर बाजार नाल्याजवळ आहे. हा जो नाला आहे, या नाल्याचं जे काही पाणी आहे ते पाठीमागून खडकवासला धरणातून येतं आणि हेच पाणी समोर इंदापूर तालुक्यातील शेतीला जात असतं. याच नाल्यावर पाठीमागील 2 ते 3 दिवसांपासून तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की हे पोकलांचं काम चालू आहे. पाटबंधारे विभागाचा हे जे मशीन आहे हे या ठिकाणी हे जे रासायनिक कचरा आहे, मेडिकल वेस्ट आहे, हे काढण्याचं काम करतं आहे. परंतु या नाल्यावर पाठीमागील 3 ते 4 दिवसांपासून जवळपास 300 ते 400 मीटर अंतरावर थर्माकॉलचं जाळं पसरलेलं होतं. आज कुठेतरी महापालिकेला या ठिकाणी जाग आल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या सहकार्याने या ठिकाणी हे थर्माकॉलचं जाळं काढण्याचं काम सुरू आहे. या ठिकाणी जे काही नागरिक राहतात, आजूबाजूला रहिवासी वस्ती, या नागरिकांना या दुर्गंधीचा या ठिकाणी ज्या काही प्रमाणामध्ये लोक सुसाईड करतात, डेड बॉडीज खडकवासला धरणाकडून वाहून येतात, त्यांच्या दुर्गंधीचा वास येतो. परंतु कुठल्याही प्रकारचं महापालिका प्रशासनाकडून या लोकांना सहकार्य लाभत नाही. माझ्यासोबत या ठिकाणी काही स्थानिक नागरिक देखील आहेत. काकू, काय सांगाल, किती दिवसापासून कचरा येतं? काय हिंदी में चालेल? अभी यहाँ कचरा 10 साल से के ऊपर से आके सिर्फ लेते और साइड में निकाल के रखते. मच्छर, बास, शाम में तो हमको दरवाज़ा बंद ही रख के रहना पड़ता है, इतना बास आता है, गंदा बास. और सवेरे देखने से बच्चे का तो हाथ पैर मुंह सब मच्छर काट के ये होता, प्लस हमारा भी. तो अभी कुछ आगे चल के बच्चे को तकलीफ़ हो गया, कौन जिम्मेवार है इसके बारे में? कितने दिन से कचरा, कितने दिन से इधर? 10 साल के ऊपर हो गया है भाई. ऐसा ही भरता है, निकालते वापस भरता है. तो उस पर कुछ करो, एक्शन लो भाई, कुछ तो एक्शन लो आप लोग. इथला हा जो कचरा आहे, हा इथला वरती काढून ठेवला जातो. हा कचरा इथून कुठं नेला जातो का पुढं? काय नहीं, आगे लेके नहीं जाते, लेके नहीं जाते, वही कचरा वापस उसके अंदर जाता है एंड फिर वो कचरे के नीचे बॉडी आते, फिर हर वो गंदा पास आता है हमको. ज्या काय डेड बॉडी आहेत त्या कचऱ्याबरोबर येतात वाहून आणि मग त्याचा वास येतो तुम्हाला. इधर रह जाता है ना कचरा, कचरा आगे जाता नहीं है, तो कचरा बॉडी उसके अंदर ही रहता है, बाहर काट. काय सांगाल, किती किती वास येतो? काय किती दिवसातून साफसफाई वगैरे काय केली जाते का? करतच नाही. कोणी पाणीमध्ये पडले ना, मग ते येतात, बघतात, कचरा टाकतात बाहेर, निघून जातात ते लोक. ते तसंच वास येतं, तसंच मच्छर, कोण आजारी पडतात, दवाखान्यामध्ये कोण इलाज बरोबर करत नाही. तुम्ही काय पालिकेकडे तक्रार वगैरे काय केली होती? न केलं होते पहिले, मोठे माणसाने आणून केलं. ते हे आमचं काम नाही, येतो म्हणून निघून जातात. इथले स्थानिक नगरसेवक वगैरे कोणी? नगरसेवक कुहेगाव कोण येत नाही, खाली वोटिंग इलेक्शन आता ते येतात, बघू नंतर करू जातात, त्याच्यानंतर येतच नाही. हे पाणी पुढं जातं? पुढं काय? हे वॉटर सप्लाय हडपसरला जातं पाणी, पिण्याचं पाणी. वॉटर सप्लायवरून येतं साफून. नाही, पण हे पाणी तुम्ही म्हणता पुढं पिण्यासाठी जातं, मग पुढचे लोक हेच पाणी पितात का? वार हडपसरच्या पुढं जातं, फिल्टर होतं तिकडं. माझ्यासोबत काही या ठिकाणी स्थानिक नागरिक देखील होते. त्यांचं देखील म्हणणं आहे की हेच पाणी, या पाण्यामध्ये डेड बॉडीज येतात. कितीतरी दिवसांपासून, हा वर्षभरापासून कचऱ्याचा ढीग या ठिकाणी फक्त वाद जो आलेला थर्माकॉल आहे, हा थर्माकॉल या ठिकाणी असा उचलला जातो आणि वरच्या बाजूला ठेवला जातो, पण तो या ठिकाणून कचरा पुढे प्रोसेस करण्यासाठी नेला जात नाही. एकंदरीत त्यांची जी लहान मुलं आहेत ती आजारी पडतात, त्यांना श्वसनाचे विकार होतात, मच्छर जे असतील, सरपटणारे प्राणी असतील, त्यांचा त्रास या ठिकाणी या नागरिकांना होतोय. एकंदरीतच या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांचं जे काय समस्या आहे, या समस्या पाहून आता तरी महापालिकेच्या इरिगेशन डिपार्टमेंटला जाग येणार आहे का, हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. टाइम्स ऑफ मराठीसाठी पुण्यावरून मी आदित्य. धन्यवाद.